नमस्कार. मी संग्राम अवताडे आपणा सर्वांचं जीडीसी अकॅडमीवर स्वागत करत आहे. काल जी आपण काही प्राचीन भारताची प्रश्नमालिका सुरू केली, आज आपण त्या दुसऱ्या भागाकडे वळणार आहोत. काल आपल्या पहिल्या सेशनला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटला, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता मृदू दगड सिंधू संस्कृतीतील मुद्रा बनवण्यासाठी वापरण्यात आला होता? एक हेमेटाइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट. हे चार ऑप्शन दिले आपल्या समोर. आता आपण बघितलं तर सिंधू संस्कृती ही कांस्ययुगीन संस्कृती होती आणि पहिले तीन जर ऑप्शन व्यवस्थित बघितले, हेमेटाइट, मॅग्नेटाइट आणि लिमोनाइट, तर हे सगळे लोखंडाच्या संबंधित आहे. म्हणजे आपले लोहखनिज आहेत ती सगळी. हेमेटाइट झालं, मॅग्नेटाइट झालं, लिमोनाइट झालं. मात्र स्टिटाइट वेगळं सापडतंय, त्यामुळे याचं उत्तर स्टिटाइट आहे. आणि स्टिटाइट हा दगड होता एक प्रकारचा. थोडं इलिमिनेशन पद्धत वापरून आपण हे उत्तर काढू शकत होतो, कारण आपल्याला एवढं माहिती आहे की सिंधू संस्कृती पूर्ण कांस्य संस्कृती होती. हे तीन ऑप्शन लोहखनिज आहेत, त्यामुळे याचं उत्तर स्टिटाइट भेटतं. आता हे बघा, इथं स्टिटाइट दाखवलंय, हे मी इमेज टाकली इथं. आता ह्या स्टिटाइट वर आहे ना प्राण्यांचे पण चित्र होते आणि माणसाच्या पण कलाकृती होते काही प्रमाणात. हे बघितले, माणसाची कलाकृती दिसते आपल्याला. हा युनिकॉर्न आहे, हा युनिकॉर्न होता त्यावर. त्याचबरोबर 2000 सील सापडले आहेत टोटल. आणि ही काही करन्सी नव्हती बरं का, ही फक्त टोकन म्हणून काम करायचं. जे आपल्याला आठवतंय, आपण जर रामायण बघितलं असेल थोडंफार, तर त्यात हनुमान हा रामाची अंगठी घेऊन सीतेकडे जातो. तर ते काय होतं, ओळख पटवण्यासाठी, हा तो रामाकडनं आलाय. सेम तेच होतं की आयात निर्यात केलेला माल कोणत्या ठिकाणाहून आला हे कळण्यासाठी हे स्टिटाइट वापरलं गेलं होतं. ही काही करन्सी नव्हती, म्हणजे सुरक्षित व्यापार होण्यासाठी स्टिटाइटचा यूज झाला होता त्या काळात. महाजनपदे व त्यांची राज्ये यांच्या जोड्या लावा. आता बघितलं तर पहिलं कोसल, मगध, वत्स, अवंती आणि इकडे बिंबिसार, प्रद्योत, प्रसेनजित आणि उदयन. आता मगधचा संस्थापक माहिती आपल्याला बिंबिसार आहे. वत्स हा उदयन घर, म्हणजे उदयन वत्स. आता बच जर एक बघितलं आपण, तर आपल्याला इथं भेटतंय एक, आणि इथं पण सेम सेम दोन दोन दिसत आहेत. म्हणजे आपल्याला फक्त अ आणि ड मध्ये निवडायचंय, सॉरी अ आणि क मध्ये निवडायचंय. तर कच उदयन होता, प्रसेनजित कोसल होता आणि अवंतीचा चंड प्रद्योत होता. आता वत्स संस्थांचा राजा उदयन आणि चंड प्रद्योत याची मुलगी वासवदत्ता यांची प्रेम कहाणी म्हणजे स्वप्न वासवदत्ता, जे भासाने लिहिलंय. खालीलपैकी कोणत्या बौद्ध ग्रंथात 16 महाजनपदाचा उल्लेख सापडतो? खालीलपैकी कोणत्या महाजनपदात 16 महाजनपदांचा उल्लेख सापडतो? एक आहे अगंतुक निकाय, प्रज्ञापारमिता सूत्र, नीतिशास्त्र आणि दीर्घ निकाय. त्याचं उत्तर आहे अगंतुक निकाय. आता प्रज्ञापारमिता सूत्र म्हणजे काय? ही बौद्ध धर्मातली कन्सेप्ट आहे आणि एकदम पूर्णत्वाला जाणे, जे बौद्ध धर्म भगवान बुद्धांना जे काही ज्ञानप्राप्ती झाली होती, म्हणजे ते काय झालं, पूर्णत्वाला गेले होते, ते म्हणजेच प्रज्ञापारमिता सूत्र. आता बघूया ती महाजनपद कोणती होती. एक होतं अंग म्हणजे आताच चंपा, त्याची राजधानी होती. आणि चंपा नदीच्या काठावर होतं, चंपा नगरी राजधानी होती. त्याला कर्णाचा प्रदेश पण म्हटलं जातं. आणि हा मुंगेर आणि भागलपूर जिल्ह्यात येतो. दुसरं होतं मगध म्हणजे गिरिव्रज आणि राजगीर, इथं गया आणि पटना हा प्रदेश होतो. आणि इथं बिंबिसार हा राजा बघितलाय आपण. काशी हे आत्ताचं वाराणसी उत्तर प्रदेश मधलं, आणि इथं वस्त्र निर्मितीसाठी प्रसिद्ध होता काशी. वरुणा आणि असिस या दोन, म्हणजे वाराणसी शब्द कसा आलाय बघा, वरुणा आणि असिस नदीच्या काठावर वसलेलं गाव म्हणजे वाराणसी. इथं जे जैन धर्माचे 23वे तीर्थकार होते पार्श्वनाथ, यांच्याशी संबंधित होते ते. आणि अथर्ववेदात याचा उल्लेख सापडतो काशीचा.
वत्स, वत्स म्हणजे वत्सची राजधानी कौशंबी अलाहाबाद इथं होतं. उदयन राजा होता. कोसल, श्रावस्ती आणि ईस्टर्न युपी मध्ये सापडतं हे. त्याचबरोबर शूरसेन, शूरसेन यमुना नदीच्या काठावर होतं मथुरा. आणि मॅगॅस्नीच्या पुस्तकात याचा उल्लेख सापडतो शूरसेनचा. नंतर पांचाळ, बदायूं फारुखाबाद जे आता आहे वेस्टर्न उत्तर प्रदेश मधलं तो ते ठिकाण आहे ते. आणि 2 राजधान्या होत्या, ऐछत्र आणि कामपिल्य. 8 कुरु, राजधानी इंद्रप्रस्थ आणि ठिकाण मिरत, हरियाणा, दिल्लीचा पण काही भाग. आणि कौरव्य घराण्याचं राज्य होतं इथं. कौरवी आणि कौरव यातलं साम्य आहे का, यातला मला कन्फ्युजन वाटतं, पण कौरव्य घराण्याचं राज्य होतं. मत्स्य, राजधानी कॅपिटल होती विराटनगर आणि ठिकाण याचं जयपूर. आता विराटीला राजा होता आणि पांडव जे म्हणतो आपण की 1 वर्ष ते अज्ञातवासात गेले होते, तर ते मत्स्य संस्था, मत्स्य महाजनपदात गेले होते असा उल्लेख आहे. छेदी, छेदीचं होतं शुक्तमती राजधानी होती. शिशुपाल ज्याला 100 चुका माफ होत्या, इथला लेख असा प्रसिद्ध राजा होता छेदीचा. नंतर अवंती, अवंतीची होते उज्जैन आणि माहिष्मती ह्या 2 राजधान्या होत्या. आणि चंडप्रद्योत राजा होता सगळ्यात महत्वाचा. उज्जैन हे बौद्ध धर्म केंद्र सुद्धा होतं. नंतर गांधार, राजधानी तक्षशिला आत्ताचं रावळपिंडी ठिकाण. कंबोज, कंबोज म्हणजे आत्ताचं पूछ राजौरी, आता त्याचं नाव राजापूर आहे खरं तर, राजापूर नाव होतं कॅपिटलचं. आणि आत्ताचं राजौरी ठिकाण ही राजधानी राजापूर होती. आणि कंबोज हे नाव कसं आलं होतं तर तिथं कंबळ बनवायचा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झाला. कंबळ म्हणजे ब्लँकेट, यावेळी 2019 प्रश्न टाकला होता. कंबोज नाव होतं. अस्मक, अश्मक, अस्सक हा पाली शब्द आहे, अश्मक हा संस्कृत शब्द आहे. तर पैठण, प्रतिष्ठान, पौंडिन्य, बोधन ही त्याची कॅपिटल होती. एक सगळे नाव आहे त्याची वेगवेगळे. गोदावरी नदीच्या काठातलं एकमेव सगळ्यात दक्षिणेतलं ठिकाण होतं. त्याचबरोबर वज्जी, वज्जी म्हणजे वैशाली, इथं 8 ठिकाणं होती. वर्धमान महावीर पण ह्याच महाजनपदातून आले होते आणि गौतम बुद्ध पण ह्याच महाजनपदातले होते. त्याचबरोबर मल्ल हिची राजधानी कुशीनगर, आत्ताचा युपी देवरिया भाग. आपण जे दीर्घ निकाय बघितलं ना, दीर्घ निकायमध्ये 12 महाजनपदांचा उल्लेख सापडतो. त्यात कोणते नव्हते? अस्सक, अवंती, गांधार आणि कुंभोज. भगवती सूत्रात मात्र 16 महाजनपद आहेत. मात्र ती 16 महाजनपद याच्यापेक्षा पूर्ण वेगळी, एक अंग सोडलं तर. पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी संगम साहित्यातील कवी कोण होते ते ओळखा. अ. तोलकापियर, ब. वल्लवर, क. इलंगो अडिगल आणि ड. सित्तलाई सित्तनूर. आता तोलकापियर यांचं तोलकापियम नावाचं तमिळी व्याकरणातलं पुस्तक खूप प्रसिद्ध आहे, त्यामुळं उत्तर बरोबर आहे. आणि सित्तलाई सित्तनूर यांचं पण मणिमेखलाई नावाचं पुस्तक खूप प्रसिद्ध आहे, मणिमेखलाई. त्यामुळे अ आणि ड 100% बरोबर आहे. अ आणि ड फक्त आपल्याला एका ठिकाणी सापडत आहे, इथं एक सापडतं आणि इथं सापडतं, बाकी काही सापडत नाही. आणि इंडिगो अडिगल आणि वल्लवूर हे पण होते, त्यामुळे अबकड्याचं उत्तर आहे. संगम साहित्यात टोटल 3 परिषदा झाल्या होत्या, एक मदुराई, कपाटपुरम आणि मदुराई. पहिलीचे अध्यक्ष अगस्त्य होते, दुसरीचे तोलकापियर होते आणि तिसरीचे नकिरे होते. पहिलं जे काही झालंय त्याचं काही साहित्य उपस्थित नाही, म्हणजे तिथं काही लेखन झालं याचा काहीच उल्लेख सापडत नाहीये आपल्याला. त्याचबरोबर मदुराई इथं पण ननिन्नाई, कुरुंथोके, एनंकुरूर, पदिपत्रपत्तू, परिपादल हे सगळे सापडतात. आता ह्या झाल्या कुठे होत्या तर पांड्य संस्थानात झाल्या होत्या. ह्या संगम साहित्यांना संरक्षण दिलं पांड्य राजांनी. इथं मदुराई दिसतंय आपल्याला, इथं पांड्य संस्था ठिकाणे. आणि इकडे श्रीलंकेवर पण पांड्यांचं वर्चस्व दिसतंय बघा. पुढील पैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली. चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, कुमारगुप्त आणि स्कंदगुप्त. याचं उत्तर आहे कुमारगुप्त. सगळ्यात जास्त पदव्या घेणारा जो काही घराणं होतं ते गुप्त घराणं होतं, खूप साऱ्या पदव्या घेतल्या होत्या. आता श्रीगुप्त हा संस्थापक मानला जातो, पण रिअल फाउंडर हा समुद्रगुप्त आहे. जो समुद्रगुप्त हा श्रीगुप्तचा पंत होता.
म्हणजे संस्थापक श्रीगुप्तच आहे, पण रिअल म्हणजे खऱ्या अर्थाने संस्थापक समुद्रगुप्त मानला जातो. यांनी महाराजा पदवी घेतली होती आणि याचा फाउंडर होता. घटोत्कचने महाराजा पदवी घेतली होती. चंद्रगुप्त फर्स्टने महाराजा पदवी घेतली होती. समुद्रगुप्ताने कविराज ही पदवी घेतली होती. हा एक विद्वान कवी सुद्धा होता. याचा आपल्याला प्रश्न आहे याच्यावर. आणि हरिषद नावाचा एक कवी त्याच्या दरबारात होता. हरिषद हा त्याचा कॅबिनेट मंत्री होता, फॉरेन मिनिस्टर होता, परराष्ट्र खात्याचा मंत्री होता. कुमारगुप्ताने महेंद्रादित्य, महेंद्र कर्मा ह्या महेंद्र नावाच्या ज्या काही पदव्या घेतल्या ना, त्या सगळ्या पदव्या कुमारगुप्ताने घेतल्या आहेत. खूप साऱ्या आहेत त्या. महेंद्रादित्य, महेंद्र कर्मा आहे. स्कंदगुप्ताने विक्रमादित्य नावाची पदवी घेतली होती आणि चंद्रगुप्ताने पण विक्रमादित्य नावाची पदवी घेतली होती. त्यातली चंद्रगुप्ताची मुलगी होती प्रभावती गुप्त, ही वाकाटक घराण्यात दिली होती रुद्रसेन सेकंडला. परंतु रुद्रसेन सेकंडची लवकर डेथ होते आणि खूप काळ कारभार प्रभावती गुप्तानेच केला होता. म्हणजे खऱ्या अर्थाने पहिली स्त्री शासक राज्यकर्ती म्हणू शकतो आपण. आणि प्रभावती गुप्त म्हणजे वाकाटकांची राजधानी वत्सगुल्म, आत्ताचे जे वाशिम आहे ना, ती राजधानी होती त्यांची, वत्सगुल्म. जोड्या लावा. तक्षक, भागदूक, क्षत्तरी, विधाता पहिल्या कॉलम मध्ये, आणि सुतार, कर वसुली करणारा, राजाचा खाजगी कारभारी, पुरुष आणि स्त्रिया भाग घेत असलेले कायदे मंडळ. आता तक्षण म्हणजे सुतार, भागदूक म्हणजे कर वसुली करणारा, क्षत्तरी म्हणजे राजाचा खाजगी कारभारी, विधाता म्हणजे पुरुष आणि स्त्रिया भाग घेत असलेले कायदे मंडळ होतं उत्तर. इथं सापडत आहे. अजून काही शब्द होते. पुरोहित म्हणजे सल्लागार, ग्रामिणी म्हणजे ग्राम प्रमुख, क्षतारी म्हणजे राजाचा खाजगी कारभारी, सुत म्हणजे रथवाहक, गोवी कर्तक म्हणजे वनप्रमुख, पलगल म्हणजे संदेशवाहक, अवक्षप म्हणजे लेखनिक, व्रीही म्हणजे तांदूळ, गोधूम म्हणजे गहू. हे सगळे वेदांत टेक्स्ट आहे आणि आत्ताचे अर्थ आहे त्याचे. खालील विधानांचा विचार करावा, उत्तराचा योग्य पर्याय निवडा. महाराष्ट्रातील जोरवे, नेवासा, दायमाबाद, चांदोली, सोनगाव, इमानगाव, प्रकाशे, नाशिक इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. आणि राजस्थानमध्ये आहार, गिलुंड, मध्य प्रदेशमधला माळवा, कायथा, एरन इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. दोन्ही विधानं बरोबर आहेत असं बघ, म्हणजे खरं तर दोन्ही विधानं बरोबर आहेत. ही बरोबर आहे आणि ब पण बरोबर आहे. आता ताम्रपाषाण संस्कृती जर बघितली तर अफगाणिस्तानच्या शर्तुकायपासून तर महाराष्ट्रात दायमाबाद पर्यंत हिचा विस्तार होता. जवळपास 15 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळ हिनं व्यापलं होतं. उत्तरेतलं पूर्वेला आलमगीरपूर आणि बलुचिस्तान मधलं सुरकोटदिजी असं काहीतरी ठिकाणी तिथपर्यंत हिचा विस्तार होता. दायमाबाद हे मात्र सगळ्यात दक्षिणेकडचं ठिकाण होतं आणि आलमगीरपूर मात्र सगळ्यात पूर्वेकडचं ठिकाण होतं. ही दोन ठिकाणं भारतातली. जे मांडा जे ठिकाण होतं, मांडा भारतातलं सगळ्यात पूर्वेकडचं आहे. नीट सांगतो मी, मांडा हे भारतातलं सगळ्यात पूर्वेकडचं आहे. परंतु ताम्रपाषाण युगातलं अफगाणिस्तान शोर्तुकाय हे नावाचं सगळ्यात पूर्वेकडचं ठिकाण आहे. आता महाराष्ट्रात जोरवे संस्कृती, साळवदा संस्कृती आणि माळवा संस्कृती सापडलेल्या आहेत. माळवा ही मध्य प्रदेश मधली, पण काही ठिकाणी महाराष्ट्रात पण येतात. ह्या 3 संस्कृत्या महाराष्ट्रातल्या होत्या. राजस्थानमध्ये आहार आणि गिलुंड ही आहार जी संस्कृती होती ती बनास नदीच्या काठावर होती. त्यामुळे त्या बनास संस्कृती सुद्धा म्हटलं जातं. दोन्ही विधाने बरोबर इथली. पुढचा प्रश्न, ताशराज्ञ युद्ध पुढील पैकी कोणात घडले? पुरोहित व विश्वामित्र, 2 विश्वामित्र व भरत जमात, 3 सुदास्व वैशिष्ट आणि 4 पूर्व विश्वामित्र. आता भरत टोळीचा प्रमुख होता सुदास आणि त्याचा पुरोहित होता विश्वामित्र. परंतु काय आलं, सुदास आणि विश्वामित्राचा काही जमाना. मग त्याने काय केलं, पुरोहित म्हणजे मी सांगितलंय सल्लागार. मग सुदासने काय केलं, विश्वामित्राच्या जागी वशिष्ठांची नियुक्ती केली. इथं सुदास दिसतंय नाव आपल्याला.
इथं विश्वामित्र नाव दिसतंय आणि इथं वशिष्ठांची नियुक्ती केली. हे तिघा बहुतेक गोष्टी घडल्या होत्या सगळ्या. मग विश्वामित्र बाहेर गेले. त्यांनी 5 आर्य राजे आणि अनार्य राजे यांनी भरत टोळीवर आक्रमण केलं. 10 राजे होते टोटल. 5 आर्य राजे होते, 5 अनार्य राजे होते. काही ठिकाणी 7 आर्य सांगितले, काही ठिकाणी 3 अनार्य सांगितले. थोडं मला एक्झॅक्ट माहित नाही, म्हणजे सापडलं नाही मला ते खरं तर. आणि त्यांनी आक्रमण केलं भरत जमातीवर. भरत जमात, आता बघा, विश्वामित्र सापडलंय आणि भरत जमात सापडले, उत्तर सापडलं. म्हणजे विश्वामित्र आणि वशिष्ठ पण येऊ शकतं, पण असं ऑप्शन नाहीये. विश्वामित्र आणि सुदास पण येऊ शकतं, असं ऑप्शन नाही आपल्याकडं. म्हणून विश्वामित्र आणि भरत जमात लक्षात ठेवा. हे 10 राज्यात सामील होते, दाशराज्ञी युद्ध म्हटलं गेलंय. यात मात्र भरतचा विजय झाला होता. भरतचा विजय झाला होता. आणि मग भरत आणि पुरु ह्या 2 टोळ्या एकत्र आल्या आणि त्यांनी कुरु नावाची नवीन टोळी स्थापन केली. ही कुरु तीच टोळी जी आपण महाजनपदमध्ये बघितली, कुरु. पण त्यावेळेस ते काही महाजनपद वगैरे नव्हतं, एकदम छोटं ठिकाण होतं. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. विशाल साम्राज्याचा संस्थापक, सुसंस्कृत विद्वान आणि कवी. प्रसिद्ध कवी हरिसेन हा त्याचा राजकवी होता आणि बौद्ध पंडित वसुमित्र त्याच्या दरबारात होता. भारताचा नेपोलियन असे विन्सेंट स्मिथ याची प्रशंसा करतात. तर भारताचा नेपोलियन आपल्याला माहिती समुद्रगुप्त होता. ऑप्शन हरिसेन, कनिष्क, चंद्रगुप्त मौर्य. आता हे विशाल साम्राज्यात संस्थापक जे बिरुद लावलंय ना, खर तर हा गुप्त घराण्याचा संस्थापक नव्हता. गुप्त घराण्यात संस्थापक होता श्रीगुप्त, तरी पण ठीक आहे, हे बरोबर. आता रिअल फाउंडर समुद्रगुप्तच होता. तो विद्वान कवी सुद्धा होता. हरिसेन त्याच्या दरबारात कवी होता, मी अगोदरच सांगितलंय. आणि भारतीय नेपोलियन समुद्रगुप्ताला म्हटलंय, त्यामुळे उत्तर 3 आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या राज्याचे 4 प्रांत व त्याच्या राजधानीच्या योग्य जोड्याला जुळवा. म्हणजे त्याने काही 4 भागात विभाजन केलं होतं, हे ओळखायचंय आपल्याला. आता दक्षिण पथ. आता उत्तर पद बघितलं तर तक्षशिला, दक्षिण पथ उज्जैनी, सुवर्णगिरी. पूर्वपद पाटलीपुत्र. उत्तर आपल्याला भेटतंय बघा इथं. पूर्वपद पाटली, कच 1 बघितलं इथं सापडतं. उत्तर 3 आहे याचं. अच 4 तक्षशिला, बरोबर. सगळ्यात उत्तरेचं ठिकाण तक्षशिला होतं. पश्चिमेचं ठिकाण उज्जैन, मध्य प्रदेश मधलं. पूर्वेचं पाटलीपुत्र आणि दक्षिणेचं सुवर्णगिरी. आता 4 प्रांताचे 4 एक राजपुत्र नियुक्त केले होते कारभार बघण्यासाठी, कारण सगळा कारभार एका ठिकाणी बघणं शक्य नव्हतं. त्यामुळे 4 भागात विभागणी केली होती आणि तो कारभार चंद्रगुप्त मौर्याचे 4 पुत्र बघायचे. मौर्य पूर्व काळात भारतात टिंबटिंब होऊन ओळखला जाई. भारत टिंबटिंब होऊन ओळखला जाई. एक आहे द क्वीन ऑफ ईस्टर्न सीज, द क्वीन ऑफ वेस्टर्न सीज, द क्वीन ऑफ साऊदर्न सीज आणि क्वीन ऑफ द इरिथ्रियन सी. आता यावर 2दा क्वेश्चन आलाय. हे जे 4 ऑप्शन दिलेत ना त्यांनी, त्या 4ही ऑप्शनवर प्रश्न आलेत. म्हणजे दोन ऑप्शनवर प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेत. आपण बघूया याचं उत्तर आता. द क्वीन ऑफ सीज, समुद्राची राणी होती फ्रान्स. द क्वीन ऑफ ईस्टर्न सीज, इंडिया. इथं उत्तर सापडते आपल्याला. पहिलंच उत्तर आहे क्वीन ऑफ ईस्टर्न सीज. त्याचबरोबर क्वीन ऑफ इरेथ्रियन सी, इरेथ्रियनचं उत्तर ग्रीस आहे. द क्वीन ऑफ साऊदर्न सीज, न्याय लोरो कुडुल, हे इंडोनेशिया आहे खरं तर. ते इंडोनेशियाची देवता आहे ती, तिला म्हटलं आता साऊदर्न सीची राणी. आणि क्वीन ऑफ अरेबियन सी कोची. क्वेश्चन आला होता याच्यावर ऑलरेडी 2013 का 14 क्वेश्चन होता याच्यावर. अरेबियन सीची राणी कोण, तर कोची. आता लास्ट टाइम यावर क्वेश्चन आला होता. हे 3 फोकस करा आता. इरेथ्रियन सी ग्रीस, समुद्राची राणी फ्रान्स आणि साऊदर्न सी इंडोनेशियाची देवता न्याई लोरो कुडुल.
हे ऑलरेडी 2 येऊन गेले, आता कोची झालंय आणि इंडिया झालंय. अक्केमीडिया विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोजमध्ये टिंबटिंब हा नावा उद्योग सुरू झाला. 1 जहाज बांधणी, 2 ब्लँकेट बनवणे, 3 हातमाग साड्या बनवणे आणि 4 भांडी बनवणे. मी अगोदरच सांगितलंय की कंबोज हा शब्दच कंबळवरून आलाय. कंबळ म्हणजे ब्लँकेट, उत्तर तेच आहे, ब्लँकेट बनवणे. लास्ट टाइम प्रश्न होता. पुढचा प्रश्न, कामरूपचा राजा, सिंधचा राज्यकर्ता, काश्मीरचा राजा आणि वल्लभीचा राजा. आता पहिलीकडे कॉलम मध्ये याला प्रभाकर वर्धनने अधिकच कमकुवत केले होते. व हर्षच्या इच्छेविरुद्ध एका चीनी यात्रेकरूला आपल्या दुसरं दिलंय, हर्षच्या इच्छेविरुद्ध एका चीनी यात्रेकरूला आपल्या राजधानीत अडकून ठेवू शकला नाही. परत एकदा वाचू आपण. याला प्रभाकर वर्धनने आधीच कमकुवत केले होते. हर्षच्या इच्छेविरुद्ध एका चीनी यात्रेकरूला आपल्या राजधानीत अडकून ठेवू शकला नाही. याला हर्षाने दाताचा अवशेष देण्यास भाग पाडले आणि कनौज साम्राज्याच्या सैन्यासमोरून एकदा पळून गेला व नंतर त्याच्या मुलीशी विवाह केला. आता कामरूप म्हणजे आत्ताच आसाम, कामरूप म्हणजे आत्ताचं आसाम आणि त्याची राजधानी होती प्रागज्योतिषपूर. त्याची राजधानी होती प्रागज्योतिषपूर. प्रागज्योतिषपूर कामरूप म्हणजे आत्ताचं आसाम आणि त्याची राजधानी होती प्रागज्योतिषपूर. प्रागज्योतिषपूर म्हणजे आत्ताचं गुवाहाटी. मित्रांनो याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्या. मी नेक्स्ट टाइम हा क्वेश्चन नक्की येईल. खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या? अ विश्ववारा, ब आपाला, क लोपामुद्रा आणि ड घोषा. मैत्री गार्ग ह्या सगळ्या ऋग्वेदिक काळाशी संबंधित स्त्रिया आहे. विश्ववारा, आपाला, लोपामुद्रा आणि घोषा. वरील सर्व उत्तर याचं. टिंबटिंबच्या सेनापतीने गंगापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला तर त्याच्या आरमार प्रमुखांनी समुद्रापलीकडे परदेशावर जसे सिलोन, निकोबार बेटे, मलया हे द्वीप जिंकले होते. याचं उत्तर आहे राजेंद्र चोळ फर्स्ट. आपण आपल्या अंदमान निकोबार जी बेटं म्हणतो आपण, ती भारतात का बरं आहे? कारण ती चोळ घराण्याने जिंकली होती, नंतर ती इंग्रजांकडे कारभार गेला, नंतर ती आपल्याकडे सोपवली गेली. म्हणजे त्याचं भरपूर सारं श्रेय हे चोळ घराण्याला जातं. खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकांच्या धम्मची माहिती भेटते? विचारलं बघा, अशोकाचा धम्म विचारलाय. एक 2 गोष्टी, एक अशोकाचा धम्म वेगळा आहे, धम्माची प्रिन्सिपल वेगळी. त्याचं उत्तर आहे छोटे शिलालेख. तुम्हाला दाखवतो मी. आता भाब्रू जो लेख होता ना, तिथं अशोकाने बौद्ध धर्म का स्वीकारला याचा उल्लेख सापडतो. दुसरा ऑप्शन दिला इथं, भाब्रू शिलालेख. हे राजस्थान मधलं ठिकाण आहे भाब्रू. अशोका गेटिंग कन्व्हर्टेड टू बुद्धिझम हे त्यात का बुद्ध स्वीकारला हे भाब्रू शिलालेखात लिहिलंय. त्याचबरोबर मेजर रॉक एडिक्ट जे होते तिथं प्रिन्सिपल ऑफ धम्मा आहे. जे मोठे शिलालेख 14 शिलालेख म्हणतो आपण, तिथं प्रिन्सिपल ऑफ धम्मा आहे. तिथे ठिकाण आहे त्याचे काळसी, मानसईवारा, जुनागड, जवगाडा, कंजम, धौली, यारगुंडी. महाराष्ट्रात पण एक ठिकाणी सोपारा, नाला सोपारा जे म्हणतो तिथं पण एक आहे. नंतर शहाबाजगडी पाकिस्तानचं, जवळपास ते 14 आहे. आणि कलिंग रॉक्स मध्ये काय लिहिलंय, कलिंगाच्या युद्धानंतर अशोकाच्या साम्राज्यात काय बदल झाले याचा उल्लेख आपल्याला तिथं सापडतो. आणि मायनर रॉक्स एडिक्ट छोटे शिलालेख इथं काय,
प्रिन्सिपल हिस्ट्री ऑफ अशोक अँड हिज धम्म समरी. अशोक आणि त्याचं धम्म हे मायनर रॉक एडिक्ट्स मध्ये सापडतं. ब्रह्मगिरीला आहे, रूपनाथला आहे, सिद्धपूरला आहे, मस्कीला आहे. खर तर मस्की हे सध्या कर्नाटकातलं ठिकाण आहे. आता ते 14 रॉक एडिक्ट्स बघतो आपण, 14 शिलालेख. ते काय होतं? पहिलं होतं प्रोबिशन ऑफ ॲनिमल सॅक्रिफाईस. नंतर म्हणजे ॲनिमल हे दाखवलेत मी, वाचून घ्या तुम्ही. पहिलं आहे प्रोबिशन ऑफ ॲनिमल सॅक्रिफाईस. दुसरं आहे डिपिक्ट्स मेजर अँड सोशल वेलफेअर, म्हणजे समाज कल्याण सांगितलंय. तिसऱ्याच्यात ब्राह्मणांचा आदर करा सांगितलंय. चौथ्याच्यात ज्येष्ठांचा आदर करा सांगितलंय. पाचव्याच्यात धम्म महापात्रांची नियुक्ती आणि त्यांच्या ड्युट्या सांगितलेल्या आहेत. सहाव्यामध्ये धम्म महापात्राचे ऑर्डर सांगितलेले आहे, म्हणजे काय ऑर्डर टू धम्म महापात्रा. नंतर सातव्याच्यात सहिष्णुता सांगितली. आठव्याच्यात धम्मयात्रा सांगितल्या. 9 मध्ये डिस्कार्डिंग टू मिनिंगलेस सेरेमनीज अँड, म्हणजे मिनिंगलेस सेरेमनी करू नका असं काहीतरी असं सांगितलंय. 10व्याच्यात यूज ऑफ धम्मा ईस्टर्न टू वॉर ऑफ कन्क्वेस्ट सांगितलंय. एक्सप्लेनिंग धम्मा पॉलिसी 11व्यामध्ये अपील टू ऑल रिलिजन सेक्ट फॉर टॉलरन्स, प्रत्येक धर्माने सहिष्णु व्हावं सांगितलं 12व्यामध्ये. 13त कलिंगवारे आणि 14त इन्स्पायरिंग पीपल टू स्पेंड रिलिजियस लाईफ. हे त्याचे 14 एडिक्ट होते. धन्यवाद मित्रांनो. आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आमचे नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.